नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय बातमी आहे. पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक होणार आहे. पक्षाच्या मुंबई प्रदेशची आज सिल्वर ओकवर बैठक होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक. पवारांच्या उपस्थितीत जागा वाटपावर चर्चा होईल. महाविकास आघाडीमध्ये किती जागा मिळाव्यात, मुंबई पक्षाध्यक्ष राखी जाधव या संदर्भातला प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती आहे. माहिती घेऊया त्या संदर्भातली. आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. ज्योत्स्ना, काय अधिक माहिती आहे बैठकीसंदर्भात? प्रणिता, अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की जेव्हापासून जे आहे ते एकूणच राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात तेव्हापासून जे आहेत सर्वच पक्षांच्या मॅरेथॉन बैठका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कालच संजय राऊत जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले होते आणि स्वतः संजय राऊतांनी सुद्धा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा त्यांनी एक माध्यमांसमोर केलेली होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते काँग्रेस मनसेला घेण्यावरून नाराज आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांची भूमिका नेमकी काय राहणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. अशातच शरद पवार यांच्या सिल्वर ओक स्थानी जे आहे आज मुंबई पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती ही महत्वाची बैठक होणार आहे आणि सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार असं दिसतंय की राष्ट्रवादी शरद पवार गट जे आहे ते जवळपास 22 जागा ज्या आहेत त्या महानगरपालिकेमध्ये मागण्यासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि दोन्ही ठाकरे यांना एकत्र घेऊन निवडणुकीला उतरावं अशी सुद्धा शरद पवार यांची इच्छा आहे. मात्र काँग्रेस जे आहे ते मनसेवरती साध्यांनी नाराज असल्यामुळे आता शरद पवार हे त्यांना म्हणजे मनसेला आणि काँग्रेसला एकत्र आणण्यामध्ये यशस्वी होत आहेत का हे सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल. मात्र काँग्रेस आणि मनसे जर एकत्र येणार असतील तर मात्र शरद पवार यांची भूमिका. अगदी ज्योत्स्ना, आणखी एका महत्त्वाच्या बातमीवर तुमच्याकडून तपशील घ्यायचा, अशीच माझ्यासोबत जोडले रहा.